हॅलो फ्रेंड्स, एन एस एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्लिश या विषयाचा पेपर पॅटर्न बघणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला आपण बघूयात सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. या सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 1A. क्वेश्चन नंबर 1A मध्ये फर्स्ट आणि सेकंड असे दोन क्वेश्चन आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडी, त्याच्यामध्ये सिंपल ऍक्टिव्हिटीज. आता इथं 10 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला पेपरला कोणत्या पण 8 ऍक्टिव्हिटीज येऊ शकतात. हे तुम्हाला हे ग्रामर असतं सिंपल, हे तुम्हाला आधी शिकवलेलं असेल. तर मी सांगते, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे राईट टू कंपाऊंड वर्ड्स ऑफ युअर ओन. तुमच्या मनाने कोणते पण कंपाऊंड वर्ड्स लिहायचे. त्याच्यानंतर सेकंड आहे पिक आउट अन इन्फिनेटिव्ह जेरंड प्रेझेंट पार्टिसिपल अँड यूज इन युअर ओन सेंटेन्स. कोणतं पण इन्फिनेटिव्ह जेरंड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल असेल तर ते लिहायचं आणि त्याच्या वाक्यातून घ्यायचं आणि त्याच्यातून आपलं सेंटेन्स तयार करायचं. त्याच्यानंतर थर्ड आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएशन मार्क्स चेक करायचे किंवा जर नसतील त्या वाक्यामध्ये तर ऍड करायचे. त्याच्यानंतर फोर्थ आहे फाइंडिंग आउट द हिडन वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड. जर तुम्हाला एक वर्ड दिलेला असेल आणि त्याच्यातून तुम्ही छोटे छोटे वर्ड शोधून काढायचे. त्याच्यानंतर 5 मेक द मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग द गिवन फ्रेज. तुम्हाला एक फ्रेज दिलेली असेल त्याच्यावरून तुम्ही मिनिंगफुल एक सेंटेन्स बनवायचं त्या फ्रेजवरून. 6 स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्सेस. एक तुम्हाला वाक्य दिलेलं असेल तर त्याच्यातून तुम्ही त्याच्यात काय चूक आहे ती शोधायची आणि त्याच्यातून परत तुम्ही ते वाक्य करेक्ट करून लिहायचं. ओके. 7 आयडेंटिफाय द टाइप ऑफ ए सेंटेन्सेस. मग आता जे टाइप ऑफ ए सेंटेन्सेस ग्रामरचा एक पार्ट येतो, तर तुम्ही ते हे करायचं, आयडेंटिफाय करायचं कोणतं इम्पॅरेटिव्ह एक्सक्लेमेटरी कोणतं सेंटेन्स आहे ते आयडेंटिफाय करायचं. त्याच्यानंतर 8 नंबर आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन वर्ब अँड ऍडजेक्टिव्ह. तुम्हाला नाउन किंवा वर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह काय पण दिलेलं असेल तर तुम्ही त्याच्या आता लास्ट लेटर समजा नेचर, मग इथं ई लास्ट लेटर मग इंग्लिश, मग इथं एच लास्ट लेटर मग एच वरून काहीतरी असं तुम्ही पुढं पुढं करत जायचं, चेन बनवायची, वर्ड चेन बनवायची. त्याच्यानंतर 9 नंबरला आहे फ्रॉम द प्रेझेंट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल इन विच द लास्ट लेटर इज डबल्ड. म्हणजे आता प्लॅन मग प्लॅनिंग मग प्लॅन असं हे बनवायचं. त्याच्यानंतर 10 आहे अरेंज द वर्ड इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. हे सगळ्यांनी येतं, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचं. तर हा होता क्वेश्चन नंबर 1 मधला, ए मधला फर्स्ट. आता ए मधला सेकंड आपण बघूयात. आता आपण बघतोय क्वेश्चन 1 मधला, ए मधला सेकंड. तर त्याच्यात मध्ये आहे लँग्वेज स्टडी. तर लँग्वेज स्टडी मध्ये 5 क्वेश्चन दिलेले आहेत तिथं, त्याच्यापैकी कोणते पण 4 येतील तिथे आणि इच 2 मार्काला, म्हणजे प्रत्येक 2 मार्काला असेल. ओके. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मेक द सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स ऑफ ए होमोग्राफ अँड होमोनिम्स इन मिनिंग्स. आता आपल्याला माहिती आहे होमोग्राफ म्हणजे काय, स्पेलिंग पण सेम असतं, उच्चार पण सेम असतो. ओके. इथं एक्झाम्पल दिलेलं आहे एक बॅट, म्हणजे आपण खेळायला वापरतो ती एक बॅट, अ पीस ऑफ ए स्पोर्टिंग इक्विपमेंट. आणि बॅट अ काइंड ऑफ ए बर्ड, आपण म्हणतो बॅट काइंड ऑफ ए बर्ड म्हणजे रात्री वटवाघूळ म्हणतात त्याला, वटवाघूळ मराठीतून. त्याच्यानंतर सेकंड होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय, स्पेलिंग डिफरंट असतं पण उच्चार सेम असतात, त्याला आपण म्हणतो होमोफोन्स. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे त्याच्यातला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नॅरेशन. आपल्याला माहिती आहे डायरेक्ट इनडायरेक्ट आपण शिकलो असेल तर त्याच्यावर हा क्वेश्चन असतो सेकंड. त्याच्यानंतर थर्ड कन्वर्जन ऑफ ए टेन्सेस. आपण टेन्स शिकलेलो असेल 9वीला 8वीला, तर ते टेन्सचं कन्वर्जन करायचं, म्हणजे जर पास्ट पास्ट टेन्स दिलेला असेल तर त्याचं प्रेझेंट टेन्स मध्ये असं. त्याच्यानंतर फोर्थ आहे चेंज द व्हॉइस बाय गिव्हिंग ऑब्जेक्ट और सब्जेक्ट. चेंज द व्हॉइस हा फोर्थ क्वेश्चन. आणि फिफ्थ आहे वर्ड रजिस्टर्ड 8 वर्ड रिलेटेड टू द गिवन सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला एक सब्जेक्ट दिलेला असेल आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला वर्ड्स लिहायचे. ओके. त्याच्यानंतर आता हा होता क्वेश्चन नंबर ए. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला ए होता, हा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी. तर त्याच्यामध्ये पण लँग्वेज स्टडी. तर त्याच्यामध्ये काय काय 4 मार्क्स साठी हा बी क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे यूज ऑफ द सेम वर्ड्स ॲज अ नाउन ॲज वेल ॲज अ वर्ब्स इन द सेंटेन्सेस. म्हणजे नाउन एक शब्द दिलेला असेल आणि तो नाउन म्हणून सेंटेन्स मध्ये यूज करायचा आणि तोच शब्द वर्ब म्हणून पण सेंटेन्स मध्ये यूज करायचा. त्याच्यानंतर सेकंड आहे चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन. तुम्हाला शिकवलं असेल डिग्री. आता थर्ड क्वेश्चन आहे अंडरलाईन द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. मॉडेल ऑक्झिलरी शोधायची आणि त्याचं फंक्शन सांगायचं. फोर्थ आहे अनालाइज द सेंटेन्सेस. कोणतं सेंटेन्स सिंपल आहे, कॉम्प्लेक्स आहे का कंपाऊंड आहे. 5 नंबर आहे यूज द गिवन
टू वर्ड्स इन वन मिनिंगफुल सेंटेन्स. 2 वर्ड्स दिलेले असणार आहे, त्याच्यापासून एक सेंटेन्स बनवायचं. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 2 स्टार्ट होतो. आता आपला सेक्शन 1 संपला. आता सेक्शन 2 स्टार्ट होतोय. त्याच्यामध्ये टेक्स्चुअल पॅसेज, मग त्याच्यामध्ये रीडिंग स्किल, वोकॅब्युलरी आणि ग्रामर चेक केलं जाणार आहे आपलं. ओके. तर क्वेश्चन 2 मधला ए अँड बी टेक्स्चुअल पॅसेज आपल्याला 2 पॅसेज देणार आहे त्याच्यात, आणि त्याच्यावर ऍक्टिव्हिटीज येणार आहे. मग 2 पॅसेज त्याच्यामध्ये क्वेश्चन 2 ए मध्ये एक पॅसेज येणार आहे, क्वेश्चन 2 बी मध्ये एक पॅसेज येणार आहे. आता ह्या पॅसेजचे आन्सर्स ते ऍक्टिव्हिटीज कशा येणार आहे? सिम्पल ऍक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन वोकॅब्युलरी, बेस्ड ऑन ए कॉन्टेक्स्चुअल ग्रामर, ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन ए पर्सनल रिस्पॉन्स एक्सप्रेशन. आणि हे पर्सनल रिस्पॉन्स हे नीट लिहिलं ना, आणि हे बाकीचे आपल्याला पॅराग्राफ मधून शोधता येतात. ओके. आता सेक्शन 3 पोएट्री. तर सेक्शन 3 पोएट्री मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए, पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. आता पोएम दिलेले असणार आहे, त्याच्यावर आपल्याला खाली क्वेश्चन ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असणार आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. ओके. सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेस. ओके. त्याच्यानंतर बी क्वेश्चन आहे, त्याच्यामधला ऍप्रिसिएशन लिहायचं आपला. आता इथं ऍप्रिसिएशन साठी काही पॉईंट दिलेले आहेत. हे पॉईंट ऍप्रिसिएशन मध्ये आले तर त्याचा बघा, टायटल जर लिहिला आपण तर 1 मार्क भेटणार, पोएट लिहिला तर 1 मार्क, थीम, सेंट्रल आयडियाला 2 मार्क्स आहेत, राईम स्कीमला 1 मार्क, आता फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क, स्पेशल फीचर्स त्याच्यामध्ये काय काय पॉईंट आले पाहिजे स्पेशल फीचर्स मध्ये, टाईप कोणता आहे पोएमचा, इमॅजरी, त्याच्यानंतर इम्प्लाइड मिनिंग ऑफ इफ एनी, जर काय इम्प्लाइड मिनिंग असेल त्याच्यामध्ये तर तो, हे सगळं स्पेशल फीचर्स मध्ये आलं पाहिजे तरच त्याचे 2 मार्क भेटणार आहेत. त्याच्यानंतर फेवरेट लाईन कोणती तुमची, ती तुम्ही कोणती पण लिहू शकता, तर ते 1 मार्काला. आणि तुम्हाला ही पोएम का आवडली किंवा का नाही आवडली हे तुम्ही कारण लिहू शकता. तर हे ऍप्रिसिएशन जर तुम्ही चांगलं लिहिलं तर इथं 10 पैकी 10 पण मार्क मिळू शकतात. सेक्शन 4 आहे आपला नॉन टेक्स्चुअल पॅसेज. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए, नॉन टेक्स्चुअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन. तर नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे काय, आपल्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा पॅसेज येणार आहे, आणि त्याच्यासाठी जे क्वेश्चन येणार आहेत खाली, तर आपण बघितलं होतं मागं की टेक्स्चुअल पॅसेज साठी कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहे, सिम्पल ऍक्टिव्हिटीज, कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटीज किंवा वोकॅब्युलरीवर रिलेटेड. तर तसेच क्वेश्चन यामध्ये सुद्धा येणार आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर बी, नॉन टेक्स्चुअल पॅसेज फॉर समरी. मग आता आपल्याला काय लिहायचंय, तुम्हाला एक पॅराग्राफ देणार आणि त्याची तुम्ही समरी लिहायचं, दॅट इज 1/3 पार्ट लिहितो आपण त्याचा. ओके. तर त्यामध्ये कोणते कोणते पॉइंट हे इसेन्शियल ते इथं दिलेले आहेत बघा. फर्स्ट आहे सजेस्ट और राईट अ टायटल. टायटल जर तुम्ही समरीचं जर फक्त टायटल जरी दिलं तरी तुम्हाला 1 मार्क दिला जातो. त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया किंवा थीम, त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज, जर तुमची लँग्वेज जर नीट असेल तर तुम्हाला तिथे 1 मार्क. असे 5 पैकी 5 मार्क सुद्धा समरीला भेटू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन 5. तर त्याच्यामध्ये रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल लिहिताना खूप छान लिहायचं तरच मार्क भेटतात, जर रायटिंग स्किल चुकलं तर मार्क लगेच कापले जातात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए, लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंग साठी मार्किंग स्कीम कशी, तर फॉर्मल लेटर जर असेल तर सेंडर ऍड्रेस आपण लिहितो, रेसिपिएंट ऍड्रेस लिहितो त्याला हाफ मार्क, सेंटर ऍड्रेसला हाफ मार्क, किंवा सब्जेक्ट लिहितो त्याला हाफ मार्क, मेन बॉडी जे मेन लेटर लिहितो आपण त्याला 2 मार्क, सबस्क्रिप्शन किंवा क्लोजिंग जे करतो आपण तर त्याला आपण म्हणतो त्याला हाफ मार्क, आणि ग्रामर 1 मार्क. असं हे 5 मार्कांसाठी लेटर असतं. बरोबर. त्याच्यानंतर सेंडर ऍड्रेस, इकडे इनफॉर्मल लेटर पण तसंच, सेंडर ऍड्रेस आणि डेट तर त्याला हाफ मार्क, सॅल्युटेशनला हाफ मार्क, मेन बॉडीला 2.5 मार्क, त्याच्यानंतर क्लोजिंगला हाफ मार्क, ग्रामरला 1 मार्क. आता क्वेश्चन नंबर 5 मधला ए होता लेटर रायटिंग. आता बी आहे डायलॉग रायटिंग. तर डायलॉग रायटिंग मध्ये मार्किंग स्कीम कशी ते बघा. तर फर्स्ट आहे प्रॉपर इंट्रोडक्शन, आणि जर बिगिनिंग नीट असेल, आपले इंट्रोडक्शन दिलेलं आणि बिगिनिंग जर नीट असेल तर 1 मार्क. ऍप्रोप्रिएट सिक्वेन्स ऑफ अ डायलॉग असेल तर 2 मार्क. त्याच्यानंतर यूज ऑफ ए ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन, तुम्ही जर ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर नीट केलं असेल तर त्याला 1 मार्क, आणि प्रॉपर लेआउट अँड कन्क्ल्युजन तर त्याला 1 मार्क. असं डायलॉग रायटिंग साठी मार्किंग स्कीम ही. त्याच्यानंतर त्यालाच इंटरव्ह्यू क्वेश्चन पण असतात त्याच्यातच. तर इंटरव्ह्यू क्वेश्चन जर आले तर त्याच्यासाठी मार्किंग स्कीम कशी, ऍप्रोप्रिएट बिगिनिंग अँड एंडिंग 1 मार्क. यूज ऑफ ऍप्रोप्रिएट क्वालिटी क्वेश्चन्स, जे तुमच्या क्वेश्चनची क्वालिटी म्हणजे जर तुम्ही छान क्वेश्चन तयार केले तर तुम्हाला 2 मार्क. त्याच्यानंतर यूज ऑफ ऍप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर अँड टेन्सेस 2 मार्क. ओके. तर क्वेश्चन नंबर 6 मधला ए आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर.
रीड अँड प्रेझेंट इन ग्राफिक फॉर्म ऑर ऑब्झर्व द ग्राफिक अँड डिस्क्राईब. म्हणजे तुम्हाला एकतर आता त्याच्यामध्ये दोन टाईप असतात, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय, तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला ट्री डायग्राम किंवा टेबल किंवा नाही का असं चार्ट बनवायचा असतो. ओके, मग त्याला म्हणतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय, तुम्हाला चार्ट बीट दिलेला असतो त्याच्यावरून तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा असतो, त्याला म्हणतात नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके, तर त्याचे मार्किंग स्कीम इथे दिलेली. टायटल जर असेल तर 1 मार्क, कव्हरिंग ऑल पॉइंट जर तुम्ही सगळे पॉइंट कव्हर केले तर 2 मार्क्स, अप्रोप्रिएट ग्राफिक आणि लेआउट तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे त्याला सुद्धा मार्क असतं तिथं 1 मार्क, आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशनला 1 मार्क. ओके, त्याच्यानंतर नॉन व्हर्बल टू व्हर्बल साठी तर टायटल जर असेल तर 1 मार्क, यूज ऑफ ए गिवन पॉइंट जर तुम्ही ते दिलेले पॉइंट आहेत ते सगळे यूज केले तर 2 मार्क, ग्रामरला 1 मार्क, आणि अप्रोप्रिएट लँग्वेज आणि कन्क्लुजन साठी 1 मार्क. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 मधला बी आहे व्ह्यूज आणि काउंटर व्ह्यूज स्पीच. ओके, तर फर्स्ट आहे व्ह्यूज आणि काउंटर व्ह्यूज. तर त्याची मार्किंग स्कीम कशी बघा, तर प्रॉपर बिगिनिंग आणि कन्क्लुजन पाहिजे, त्याच्यासाठी अप्रोप्रिएट वोकॅब्युलरी आणि ग्रामर, एक्सप्रेसिंग हिज ओपिनियन इन गुड आणि ल्युसिड लँग्वेज विथ लॉजिकल ऑर्डर, आणि अपीलिंग ऑर कन्व्हिन्सिंग हिज थॉट. ओके, त्याच्यानंतर त्याला ऑर असतं ड्राफ्टिंग अ स्पीच, आपण स्पीच लिहितो तर ते स्पीच असतं, त्यातल्या त्यात जास्त जण हेच लिहितात ड्राफ्टिंग अ स्पीच. ओके, तर त्यामध्ये बघा अप्रोप्रिएट बिगिनिंग जर असेल तर त्याला मार्क आहेत, बॉडी तुम्ही लेटर कसते स्पीच कसं लिहिता त्याला 1 मार्क आहे, अप्रोप्रिएट सिक्वेन्स तुम्ही जर पहिलं काही पण दुसरं लिहिलं दुसरं नंतर काही पण वेगळे पॉइंट तर तुमचा तो सिक्वेन्स चुकीचा होतो त्यामुळे त्याचे मार्क धरत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला अप्रोप्रिएट सिक्वेन्स लिहायला पाहिजे, नीट सिक्वेन्सने लिहायचं, आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, ग्रामर नीट पाहिजे. सेक्शन 6 क्रिएटिव्ह रायटिंग, यामध्ये आपल्याला पाहायचं एक्सपान्शन ऑफ ए प्रोवर्ब, मॅक्झिम आणि कोटेशन. मग आता एक्सपान्शन ऑफ ए प्रोवर्ब मध्ये तुम्हाला एक प्रोवर्ब दिलेली असते आणि ती तुम्हाला एक्सपांड करायची असते. ओके, त्याच्यानंतर मार्किंग स्कीम आहे त्याच्यासाठी टायटल आणि प्रॉपर बिगिनिंग साठी 1 मार्क, इलॅबरेशन ऑफ ए आयडिया आणि सब्जेक्ट थीम साठी 2 मार्क, यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रामर अँड वोकॅब्युलरी साठी 1 मार्क, आणि प्रॉपर कन्क्लुजन आणि लेआउट साठी 1 मार्क. त्याच्यानंतर त्याच्यातला बी क्वेश्चन आहे डेव्हलपिंग अ स्टोरी नॅरेटिंग अन एक्सपिरियन्स रिलेटेड टू द गिवन बिगिनिंग आणि एंड. त्याच्यासाठी 5 मार्क साठी ही स्टोरी आहे. मार्किंग स्कीम आहे त्याच्यासाठी टायटल आणि प्रॉपर बिगिनिंग साठी 1 मार्क, इलॅबरेशन ऑफ द आयडियाज साठी 2 मार्क, यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रामर आणि वोकॅब्युलरी साठी 1 मार्क, आणि प्रॉपर कन्क्लुजन आणि लेआउट साठी 1 मार्क. यामध्ये तुम्हाला स्टोरीसाठी पॉइंट दिलेले असतात त्याच्यावरून तुम्हाला स्टोरी तयार करायची असते. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, असेच नवनवीन व्हिडिओज मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.